तुम्हाला जर रायगडच्या दिशेने जात असेल तर ही चौकी पार केल्याशिवाय तुमच्याकडे दुसरा पर्याय नव्हता। आता जर तुम्ही ही जी तटबंदी छोटीशी दिसते त्याच्या वरच्या बाजूला शिवकालीन मार्ग जो रायगडच्या दिशेने जात होता तो मार्ग आपण आता आपल्याला पाहायला मिळतोय का बघू। आणि सावंत घराण्यांपैकी एका सरदाराची समाधी आपण पाहू शकतो। छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळी राजगडावरून आपली राजधानी रायगडावर आणण्याची जी तयारी चालू केली त्यावेळी मोरोपंत पिंगळे यांनी या रायगडाच्या संरक्षणासाठी रायगडाच्या पूर्ण घेऱ्यामध्ये 72 चौक्या बनवल्या। आणि त्याच चौक्यापैकी ही जे ज्या आपण ठिकाणी आलो त्या चौकीला आपण सावंतांची चौकी किंवा कोंजरची चौकी असं म्हटलं जातं। कारण जर महाड म्हटलं तर महड नावाचं बंदर त्यावेळी होतं। तिकडून जसं JNPT पोर्ट त्याच प्रकारे तिथे एक पोर्ट होतं। त्या पोर्टवरून जो काही व्यापारी हालचाल व्हायची ते तिकडून जर तुम्हाला जर रायगडच्या दिशेने जात असेल तर ही चौकी पार केल्याशिवाय तुमच्याकडे दुसरा पर्याय नव्हता। आणि या चौकीच्या मागे शिवकालीन जी काही वाट आहे ती सुद्धा पाहायला मिळते। ती जर आता आपल्याला पाहायला मिळेल तर आपण बघू। परंतु जर ह्या चौकीकडे जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही गुगलवर सावंतांची चौकी हे जर लोकेशन टाकलं तर तुम्ही या एक्झॅक्ट पॉईंटला त्या रस्त्याच्या इथे तुम्ही याल। आणि तिथून जर तुम्हाला तारेचं जे कुंपण आहे त्या तारेच्या कुंपणीच्या बरोबर दिशेने सरळ येऊन या ठिकाणी माझ्या मागे जे तुम्ही बघत असाल तर पाण्याचा एक छोटासा तलाव टाईप हे जे स्ट्रक्चर आहे इथे एक महत्त्वाचे सांगायचं म्हटलं तर या ठिकाणी एका महिलेचा बुडून मृत्यू झाला आहे। त्याच्यामुळे हा डोह खूप खोल आहे। त्याच्यामुळे इथे कोणी पोहण्याची प्रात्यक्षिक करू नये। आणि ह्याच बाजूने जर तुम्ही ही वाट बघितलात तर इथून खालती ही वाट सावंतांच्या चौकीकडे जाते। ती सर्वप्रथम आपण सावंतांची चौकी पाहू, शिवकालीन मार्ग जर आपल्याला पाहायला मिळाला तर तो पाहू आणि त्यानंतर मग तिथे एक समाधी सुद्धा पाहायला मिळते। ती समाधी पाहून मग आपण ह्या पुढचा जो आपला या भागाचा जो पुढचे जे अवशेष आहे ती नाचनटेपाची गुहा किंवा वाघबीळ ते आपण पाहायला जाऊया। आपण सांगितल्याप्रमाणे जी 72 चौकीपैकी जी महत्त्वाची चौकी आहे जी महाड बंदराकडून जर येताना तुम्हाला जर जायचं असेल तर ही चौकी तुम्हाला पार करून जायला लागायची। चौकी म्हटलं तर एक प्रकारचा पहारा। गोवेलचे जे मालसावंत होते त्यांचं जेव्हा एका युद्धामध्ये त्यांचं निधन झालं त्याच्यानंतर त्यांचा जो मुलगा आहे तो काय सावंत हा स्वराज्याच्या सेवेत आला। त्याला हजारी मनसबदारी छत्रपती शिवाजी महाराजांकडून मिळाली। आता तुम्ही ऐकलं असेल की कोकणचे जे राजे होते सर्वात पहिले जे सुर्वे, सावंत आणि मोरे हे कोकणचे पहिले राजे होते। त्याचप्रकारे चंद्रवळ मोरे तुम्ही नाव ऐकलं असेल। त्याचप्रकारे सावंतांपैकी हे जे सावंत घराणं आहे जे छत्रपतींच्या सेवेत आलं, स्वराज्याच्या सेवेत आल्यानंतर त्यांना ही एक मोठी जबाबदारी त्यांच्या हाताखाली दिली गेली की छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुर्गदुर्गेश्वर श्रीमान रायगडाकडे जर तुम्हाला जायचं असेल महाड बंदराकडून तर ही चौकी तुम्हाला पार करायलाच पाहिजे। आणि ही एक सर्वात महत्त्वाचा जर पाऊलखुणा किंवा सर्वात महत्त्वाचा अवशेष जर तुम्हाला ह्या परिसरामध्ये पाहायला भेटेल तर त्याहून अतिशय आनंदाची बातमी आपल्याला कुठेच पाहायला भेटणार नाही। कारण ह्या मागच्या बाजूला जर तुम्ही ही जी तटबंदी छोटीशी दिसते त्याच्या वरच्या बाजूला शिवकालीन मार्ग जो रायगडाच्या दिशेने जात होता तो मार्ग आपण आता आपल्याला पाहायला मिळतोय का बघू। आणि त्याचप्रमाणे थोडं पुढे गेल्यानंतर आपल्याला शिवलिंग ते सुद्धा तिथे पाहायला मिळेल। ते आपण आता वरती जाऊन पाहूया। ज्याप्रमाणे आपण सांगितलं की महाड बंदराकडून रायगडाकडे जाणारा जो शिवकालीन मार्ग जो ह्या सावंतांच्या चौकीच्या मागून आपल्याला पाहायला मिळतो तो हाच जो पथ आहे ज्या ठिकाणाहून व्यापारी हालचाली किंवा या ठिकाणाहून ज्या काही सरदार असू दे सैन्य असू दे ते याच मार्गाने जायचे हाच तो शिवकालीन मार्ग आहे। आणि इथून तुम्ही जर पुढे आलात तर इथे तुम्हाला शिवपिंडीचं अवशेषसुद्धा पाहायला मिळतं। कदाचित या चौकीजवळ महादेवाचं मंदिर असण्याची सुद्धा दाट शक्यता आहे। ही शिवपिंडीचे अवशेष तुम्ही आत्तासुद्धा सुस्थितीत पाहू शकता। आपण सावंतांची चौकी पाहून त्याच दिशेने जो हा पाण्याचा प्रवाह जातो त्या दिशेने सरळ हा खालती आलात की ही जी तुम्हाला सांगितली की जी समाधी आहे ती सावंत घराण्यांपैकी एका सरदाराची समाधी आपण पाहू शकतो। कारण त्याचं जर एक महत्त्वाचं चिन्ह जर तुम्ही पाहायला गेलात तर ह्या समाधीच्या वरती
ही एक शिवपिंड आहे आणि शिवपिंड असणं म्हटलं तर एखाद्या क्षत्रिय घराण्यातील सरदाराची समाधी ती मांडली जाते. आणि दुसरा विशेष म्हटलं तर हे जे दोन तुम्हाला खड्डे केलेले दिसत, म्हणजे चारी बाजूनी आहेत, तुम्हाला 9 ते 10 खड्डे पाहायला मिळतात. या समाधीच्या वरती छप्पर टाकण्यासाठी ही जी केलेली व्यवस्था आहे, ही एक समाधी सावंत चौकीच्या बाजूला तुम्हाला ही पाहायला मिळते. कारण खूप सारे शिवभक्त असे छोटे छोटे अवशेष आपल्याला पाहायला मिळते, हे त्यांना वाटत पण नाही. परंतु जर शोध लावायला गेलो तर प्रत्येक ह्या रायगडच्या प्रत्येक जंगलामध्ये, प्रत्येक रायगडवाडीच्या घेऱ्यामध्ये आपल्याला असे छोटे छोटे अवशेष पाहायला मिळतात. आणि आता जर तुम्ही मागचा जो दिसतोय, जो पाण्याचा प्रवाह, तो त्या पाण्याच्या तिथे जो पाण्याचा जे आपण टाका किंवा ते पाण्याचा तलाव बघितला, तिथून हा पाण्याचा प्रवाह खालती जातो. आणि स्थानिक म्हटलं तर आमच्यासोबत असणारे कुणाल दादा जे आमच्यासोबत आज आलेले आहेत, त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, स्थानिक ग्रामस्थांच्या म्हणण्याप्रमाणे हा जो वळ आहे तो पूर्ण कोंझर गावामध्ये जातो आणि त्याच्यामुळे ह्या वळाला सावंतांचा वळ असं सुद्धा म्हटलं जातं. जर आपण पाहायला गेलो तर ही आहे नाचनटेपाची गुहा किंवा त्याला दुसरं नाव आहे वाघबीळ. ह्या बाजूनी जर खुबलाडा बुरुजाच्या बाजूनी जर तुम्ही दुकान आहे, तिथल्या मागच्या रस्त्याने जर तुम्ही पुढे आला तर इथं शेवटचा हा जो टप्पा आहे तो वाघबीळ किंवा नाचनटेपाची गुहा म्हणून ओळखला जातो. नाचनटेपाची गुहा म्हटलं तर का, तर तिकडचे जे स्थानिक लोक होते, धनगर जे स्थानिक लोक होते, ते ह्या डोंगरावर नाचणीची शेती करायची, त्याच्यामुळे ह्या गुहेला नाचनटेपाची गुहा असं सुद्धा म्हटलं जातं. आणि दुसरं म्हटलं तर वाघबीळ का म्हणतात, तर जर तुम्ही मागच्या बाजूने रायगडवाडीच्या बाजूने किंवा पाचडच्या बाजूने जर ही गुहा तुम्हाला जर पाहायला गेला तर तुम्हाला एखादं बसलेला प्राणी किंवा वाघासारखं शिल्प तुम्हाला पाहायला मिळतं, त्याच्यामुळे ह्या ठिकाणाला वाघबीळ सुद्धा म्हटलं जातं. आता या ठिकाण म्हटलं तर आत्ता शिवकालीन नसून हे अश्मयुगीन कालीन आहे. कारण अश्मयुगीन कालीन का, तर ज्यावेळी इथे पुरातत्व खात्यातर्फे उत्खनन करण्यात आलं होतं त्यावेळी त्यांना अश्मयुगीन कालीन हत्यारे इथे सापडली होती. आणि ह्या गुहेचा, अश्मयुगीन गुहेचा छत्रपती शिवाजी महाराजांनी वापर कसा केला, तर माझ्या मागच्या बाजूला तुम्हाला हे 2 छिद्र दिसतात आणि ह्या छिद्रातून तुम्हाला आता धुके असल्यामुळे नीट दिसणार नाही, पण तुम्हाला सांगतो की या मागच्या बाजूला सोनगड आणि चांभारगड असे 2 गड तुम्हाला पाहायला मिळतील, जे महाड बंदराच्या रक्षणासाठी किंवा त्या व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी होते. आणि त्या पूर्ण मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी ह्या गुहेचा ह्या बाजूने वापर केला जातो. आणि ह्या बाजूला तुम्हाला पाचाड पण आहे, जिजामासाहेबांचा कोट पण आहे आणि इतर इत्यादी या सगळ्या वास्तू आणि व्यापार मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी या बाजूचा वापर केला जातो. आणि आता जर तुम्ही या बाजूने जर आलात तर या बाजूने जर तुम्ही बघितलात तर मागच्या बाजूला रायगडवाडी आहे, कावळे बावळीची खिंड आहे, त्यानंतर तिकडचं काय बोलतात पोटल्याच्या डोंगराच्या इथून येणारा जो पूर्ण रस्ता आहे, या पूर्ण प्रदेशावर आणि पुण्यावरून येणारा जो व्यापारी मार्ग, ह्या पूर्ण प्रदेशावर लक्ष ठेवण्यासाठी त्यांनी ह्या बाजूचा वापर केला होता. आणि ह्या वास्तूवर संरक्षणासाठी इथे त्यांनी फळी बसवली होती. त्या फळी म्हटलं तर 9 पाईक आणि त्यांच्यावरचा 10वा नाईक अशी त्यांची इथे फळी बसवली होती. म्हटलं तर महाराजांनी बसवलेल्या 72 चौक्यांपैकी एक चौकी असण्याची दाट शक्यता आहे. त्याच्यामुळे त्यांच्या तलवारीचा वार वाचवण्यासाठी किंवा त्यांच्या तलवारी पूर्ण निकामी करण्यासाठी त्यांनी ह्या दगडाचा पूर्णपणे वापर केलेला आहे. ह्या 2 दगडांना जॉईंट करण्यासाठी स्टॅपलर टाईप स्ट्रक्चर वापरलं जातं. त्यांची शिबंदी होती आणि त्यावेळी त्यांना इथे नमाज पठण करताना इंग्रजांनी पाहिलं होतं, त्यामुळे त्यांनी या जागेला मशीद मोर्चा म्हणून संबोधलं गेलं.